तूच आदिशक्ती तूच आदिमाया, सदैव ठाकतेस उभी अमंगल नष्टाया। आगमने तुझ्या सारे मंगल होऊ दे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे। नवरात्रीचा जागर होई तुझा आई, अस्तित्वे तुझ्या कळीकाळ पडून जाई। अरिष्ट संकटे सारी समूळ आता जाऊ दे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे। वात्सल्य आईचे नेत्रे तुझ्या दिसते, वात्सव्ये तुझ्या दुष्कृत भयकंपित होत असे। अष्टभुजा तू सदैव वास मनी राहू दे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे। मनोभावे करते आज तुझी घटस्थापना, आई तव चरणाशी एक मनोकामना। निंद्य सारे विरून जाओ वंद्य तेची येऊ दे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे। उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे। हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ। तर आता हा सुरू असलेला आपला नवरात्र उत्सव आपल्या सर्वांमध्येच खूप छान आनंदाचा आणि उत्साहाचं असं वातावरण घेऊन आलाय। आणि हा कालचा व्हिडिओ आहे, कालचा नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि पहिला दिवस तो असतो तो माता शैलपुत्रीचा असतो। पण कालचा जो रंग होता ना तो होता पिवळा रंग, तर म्हणून काल सगळीकडे असं छान सगळं असं पिवळं पिवळं, आणि काल अनैसिक गुरुवार सुद्धा होता, तर असं म्हणतात ना दुग्ध शर्करा योग, तसा काल होता। तर कुठलीही पूजा करण्याच्या आधी आपल्याला हे सगळं जर साहित्य असतं पूजेचं, भांडी पूजेची वगैरे, ती सगळी स्वच्छ करून घ्यावी लागतात। तर हे जे मी तुम्हाला आता दाखवलं ना, हे छोटंसं अगरबत्तीचं स्टँड अगदी क्यूट असं मला आवडलं होतं जेव्हा तो दिवा घ्यायला गेली होती। तर पण ते त्या दिवशी म्हणजे आधीच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही, कारण ते कुठेतरी पिशवीच्या इथे आतमध्ये हे लपून बसलं होतं आणि नंतर मला ते मिळालं। तर म्हटलं चला आज जेव्हा स्वच्छ करेन ना सकाळी तेव्हाच तुम्हाला दाखवेन। तर सगळी पूजेला जी लागणार होती मला काय काय भांडी, तर ती मी सगळी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली। कुठल्याही पूजेमध्ये जेव्हा ही तांबे पितळेची भांडी अशी लखलखतात ना, तेव्हाच तुमची पूजा सुद्धा अशी लखलखते बघा। जर तुम्ही भांडी व्यवस्थित स्वच्छ केली नाहीत ना, तर पूजा आपली तेवढी प्रभावी होत नाही। तर आणि देवींची पूजा म्हटल्यानंतर हळद आणि कुंकू शिवाय काहीच होत नाही। ही जी हळद आहे ना, ही त्या ताईने मला चेन्नईवरून पाठवली होती, ती हळद आहे। खूप छान हळद आहे ही। मी तुम्हाला त्या दिवशी त्याचं दाखवलं होतं, म्हणजे त्याचं जे कव्हर होतं ते दाखवलं होतं। कदाचित ऑनलाईन सुद्धा मिळत असेल, मला माहिती नाही, पण मिळत असेल कदाचित, म्हणून मी तुम्हाला सांगते। गिरी म्हणून कंपनी होती ती, आणि त्यांचं हे प्रोडक्ट आहे। तर चेन्नईवरून ते म्हणजे ते पाठवतात। तर हळद आपण म्हणजे जे हळदी कुंकवाचा करंडा असतो ना, त्याच्यामध्ये बघा आपण हळद कुंकू वगैरे सगळं खूप काढून ठेवतो, आणि मग कधी कधी ते संपत नाही आणि मग खराब व्हायला सुरुवात होते। तर म्हणून जो करंडा असतो ना त्याच्यामध्ये थोडं थोडंसंच काढून ठेवायचं, आणि मग लगेच लगेच म्हणजे 10-10 15-15 दिवसामध्ये लगेच ते चेंज करायचं, किंवा आठवड्याभरामध्ये समजा तुम्हाला जमत असेल तर ते लगेचच चेंज करा। कारण कधी कधी माहिती आहे, तुम्ही जे कुंकू आणता ना ते कुंकू कधी कधी केमिकल रहित असतं, तर त्याच्यामुळे कुंकवामुळे ना रिॲक्शन सुद्धा होते, आणि तांब्या पितळेच्या भांड्यांमध्ये लवकर रिॲक्ट व्हायला सुरुवात होते। तर म्हणून ह्या गोष्टींची पण काळजी घ्या। तर आता मी काय केलं, तांदूळ मला जे खाली मांडण्यासाठी अष्टदल कमळ काढण्यासाठी तांदूळ हवे होते, तर ते दोन्ही वेगवेगळे केले। एकामध्ये हळद मिक्स केली, एकामध्ये कुंकू मिक्स केलं, आणि असं सुकं मिक्स करण्यापेक्षा ना जर तुम्ही थोडंसं पाणी टाकून त्याला मस्त मिक्स करून रात्री ठेवलेत ना, तर अगदी सुंदर कलर येतो हळदी म्हणजे हळदीचे तांदूळ आणि कुंकवाच्या तांदळाला। तर माझ्या ते ॲक्च्युली खरंच लक्षात नाही राहिलं घाई गडबडीमध्ये, नाही तर खूप छान वाटतात तसे कलरचे तांदूळ। तर असो पुढच्या वेळेला आणि तुम्हाला ती एक आयडिया देऊन ठेवली की असं काही असेल ना जेव्हा पूजेचं, तेव्हा असं करा बघा, खूप मस्त वाटतात ते तांदूळ। तर आपल्या घरात कुठलंही शुभ कार्य असेल, पूजा असेल, तर त्याची सुरुवात ही स्वस्तिक पासून होते। तर आपल्या मुख्य दरवाजावरती आपण छान असं स्वस्तिक काढायचं, कुंकू आणि कुंकू छान भिजवून घ्यायचं आणि त्याचं छान असं स्वस्तिक काढायचं व्यवस्थित। त्यानंतर मग मी आता माझ्या रोजच्या देवपूजेला सुरुवात करते। तर देवांना छान स्नान घालून त्यानंतर देवांचे वस्त्र बदलून देवांची स्थापना करायची आहे।
आणि मी काय करते, याच्या आधी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितली होती की माझ्या आईकडे मी अशी पद्धत कधीच बघितली नव्हती की नवरात्रीमध्ये देवांना बसवलं जातं किंवा झोपवलं जातं, अशी कधीच पद्धत बघितली नव्हती. त्यामुळे मला ही गोष्ट माहिती नव्हती आणि जसं जसं हळूहळू मी आता काय काय गोष्टी शिकते नवीन नवीन पूजेच्या बाबतीत म्हणा, तर त्यामुळे नवीन नवीन गोष्टी काय ना काय माहिती पडतात. आता जसं तुम्ही माझं बघून काही गोष्टी फॉलो करता, शिकता, करता, तर असं नाही की ते आपण लहानपणापासून करत आलोय म्हणून आपण करतो. आपल्याला जेव्हा नवीन काहीतरी माहिती पडतं तर तेव्हा आपण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर तसंच मी तुम्हाला सांगितलं होतं की आधी मी असं करत नव्हती, पण आता मला जेव्हा माहिती पडलंय तेव्हापासून मी हे सुरुवात केली. म्हणजे आता मी सुरुवात करते की देवींना नवरात्रीमध्ये जे 9 रात्र असतात त्यामध्ये देवींना घटस्थापना केली जाते. तर त्यामुळे देवींना हलवता येत नाही. पण इतर देवांना तुम्ही पानांवर नाही बसवलं तरी चालतं. तर मी तसंच केलं. फक्त ज्या देवी आहेत, देवींना सगळ्यांना नागवेलीच्या पानांवरती बसवलं. नागवेलीचे 2-2 जोड पानं घेतले, त्याच्यावरती देवींना बसवलं आणि माझ्याकडे जे वस्त्र आहेत ना देवीचे पण, तर ते पण असे फक्त वरून घालायचे. त्यासाठी तुम्हाला ती मूर्ती उचलण्याची गरज लागत नाही. आणि मला असं वाटतं तुम्ही ही पण गोष्ट जर आपण बघितली की आता जी कोल्हापूरची अंबाबाई आहे, तुळजाभवानी माता आहे, तुम्ही बघा जसे रोजचे रंग आपले बदलतात म्हणजे नवरात्रीचे, तसं रोजचं देवींना वस्त्र बदललं जातं. जिथेही बाहेर जिथे मंडपांमध्ये सुद्धा देवी बसवलेल्या असतात, तिथे सुद्धा देवींच्या रोजच्या रंगानुसार वेगवेगळ्या साड्या, वस्त्र देवींचे बदलले जातात. घट बसवायचे किंवा देव बसवायचे म्हणजे देवांना उचलायचं नाही आणि म्हणजे त्यांना स्नान घालायचं नाही. तुम्ही रोज जशी पूजा करता आपण स्नान घालून वगैरे, तर तशी पूजा करायची नाही. नंतर मग जेव्हा 9 दिवस संपतील ना, तेव्हा त्या दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण देवघर पुन्हा छान उजळवायचं, व्यवस्थित सगळे देव स्वच्छ करायचे आणि पुन्हा मग छान आपली रोजच्या प्रमाणे आपण देवपूजा करायची. पण त्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही देवांना फुलंही अर्पण करू शकत नाही किंवा देवांचे वस्त्र बदलू शकत नाही, असंही नाही होत. तर तुम्ही रोजच्या जी पूजा असते ना ती करू शकता. फक्त देवांना म्हणजे देवींना स्पेशली मी सांगेन की तुम्ही उचलू नका. तर आज गुरुवार होता, तर पहिले स्वामी महाराजांची पूर्ण साग्र संगीत अशी पूजा झाली. स्वामींना वस्त्र, हिना, अत्तर वगैरे असं सगळं घालून छान स्वामींची तयारी झाली. त्यानंतर आता मी देवी आईची तयारी करते. तर मला खूप आवडतं असं की जसे वेगवेगळे रंग येत आहेत तसे वेगवेगळ्या रंगाचं सगळ्या देवांना छान वस्त्र परिधान करू, त्यांना छान सजवू. तर हे खूप भारी वाटतं. आणखीन काही कमेंट होत्या की ताई आता आपण देवींना तर बसवतोय, तर मग कुंकुमार्चन कसं करायचं? तर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर फोटोची आपण कधीही स्थापना करत नाही. तर त्यामुळे फोटोंना बसवायचं नाहीये, म्हणजे फोटोंना पानावर ठेवायचं नाहीये. फक्त ज्या तुमच्याकडे मूर्ती असतील, ज्यांची स्थापना केलेली असते, त्या मूर्तींनाच ह्याच्यावरती नागवेलीच्या पानांवर बसवायचं असतं. तर म्हणून फोटो काढून तुम्ही फोटोवर कुंकुमार्चन करू शकता किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर आता मी माझ्याकडे माझा रोजचा जो स्थापित केलेला मंगल कलश आहे ना, त्याची आज छान पूजा करणार आहे. तर हा मंगल कलश जो आपण स्थापन करतो, माझ्याकडे जो मी स्थापन केलेला आहे तर तो माझ्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून मी तो मंगल कलश स्थापन केलेला आहे. तर आता जे आपण तांदूळ छान हळदीने आणि कुंकवाने छान असे कलर करून घेतलेले आहेत, तर त्या तांदळाचं खाली मी छान अष्टदल कमळ काढते आणि त्यानंतर त्याच्यावरती मंगल कलशाची स्थापना करणार आहे. तर तुमच्याकडे जर आधीच मंगल कलश तुमचा असेल तुमच्या देवघरामध्ये, तर पुन्हा सेपरेट असा मंगल कलश स्थापन करण्याची गरज नाहीये. त्याच मंगल कलशाला तुम्हाला छान सजवायचं आहे आणि तो आपल्या देवघरात ठेवायचा आहे. तर अजून काही ताईंनी विचारलं होतं की ताई आपण जे कुंचनची सेवा करतो तर ती तुम्ही करत नाही का? तर मी तुम्हाला खूप वेळा सांगितले जी कुंचनची सेवा आहे ती मी फक्त पौर्णिमेलाच करते. मी दर शुक्रवारी ती सेवा करत नाही. तर ज्यांना करायची आहे तुम्ही करू शकता ती सेवा, कारण त्याच्यामध्ये काय आपल्याला मूर्ती वगैरे देवीची ठेवण्याची गरज नसते. तुम्ही जो कुंचन असतो तो कुंचन आपल्याला फक्त भरायचा असतो. तर तीही सेवा तुम्ही आता नवरात्रीमध्ये करू शकता. जेवढं जास्त होईल तेवढं देवीचं नामस्मरण, भजन, कीर्तन आणि अशा अशा गोष्टी करा. त्यानंतर मंत्र, स्तोत्र देवीचं पठण करू शकता.
तर मंगल कलशाच्या आतमध्ये मी नेहमीप्रमाणे जो सुपारी आणि पैसा आहे तो घालते. त्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू घालते. तुम्ही एखादं फूल, दुर्वा वगैरे पण घालू शकता. त्यानंतर त्यावरती अशी 5 नागवेलीची पानं ठेवायची आहेत किंवा नागवेलीची पानं नसतील तर तुम्ही आंब्याचं डहाळं सुद्धा ह्याच्यावरती ठेवू शकता. आता या पानांवरती मी जे कुंकू भिजवून घेतलं होतं ना, तर ते कुंकू मी कुंकवाची बोटं याच्यावरती लावते पानांवरती आणि मग त्यावरती आपण जो आपलं श्रीफळ आहे, नारळ आहे तो ठेवायचा आहे. तर बऱ्याच जणांचे कमेंट असतात की ताई माझा मंगल कलश व्यवस्थित राहत नाही, नारळ लवकर तडून जातो. तर तुम्ही घेताना आहे ना, तर माझा तांब्याचा आकार बघा कसा आहे आणि नारळ केवढा आहे. बरेच जण काय करतात, तांब्या अगदी छोटा, नारळ मोठा किंवा नारळ अगदी छोटा, तांब्या मोठा असं त्याची जी विसंगती करतात आणि त्यामुळे ना त्याचं काही गणित जुळून येत नाही. तर जेवढा तुमचा आकाराचा तांब्या असेल ना, त्याच्या आकारानुसारच तुम्ही नारळ घेत जा. म्हणजे तुमचा जो नारळ आहे त्याचा खालचा जवळजवळ 1/3 भाग जो आहे तो आतमध्ये बुडाला पाहिजे. तर त्या नारळाला पाणी वरपर्यंत मिळत राहतं. नारळ बघा माझा ओलसर दिसत असेल तुम्हाला आणि त्याच्यामुळेच नारळाला लवकर कोंब फुटतो. आणि जर नारळ सतत कोरडा राहत असेल तर तो नारळ लवकर तडा जाऊ शकतो. आपण हा जो मंगल कलश स्थापन केलेला असतो ना आपल्या देवघरामध्ये, तर मी तरी हा रोजच्या रोज पाणी याचं बदलते. यातलं जे पाणी असतं ते मी तुळशीला घालते. आणि तुम्हाला रोजच्या रोज जरी जमत नसेल तरी तुम्ही अगदी मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या, देवींचे जे वार असतात ना तेव्हा तरी तुम्ही या मंगल कलशाची व्यवस्थित स्वच्छ करून वगैरे पुन्हा देवघरात रोजच्या रोज म्हणजे स्थापना किंवा पूजा करत जा. तर पण रोजच्या रोज जर तुम्ही केलत ना तर अतिउत्तम असेल ते. तर आता बघा मी छान हे जे वस्त्र मी घेतलं होतं ना हे खूप आधीचं वस्त्र आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू नाही शकत की मी कुठून घेतलं. त्यानंतर हा जो मुखवटा सुद्धा देवीचा घेतला होता हा पण खूप आधीचा आहे. जिथे मला छान रेखीव असा मुखवटा दिसतो तर तिथून मी तो घेते. तर हा पण मी अगदी म्हणजे मार्केटमधून, लोकल मार्केटमधूनच घेतलेला आहे. आणि मला बघता क्षणीच खूप आवडला होता. कारण बरेच जे मुखवटे असतात ते बघा आता असे म्हणजे महालक्ष्मी आईची प्रतिकृती म्हणून काळ्या रंगाचंच पूर्ण तोंड करून ठेवतात. पण हा मला काहीतरी वेगळा वाटला. म्हणजे पिवळ्या रंगाचं मुख आहे देवीचा आणि अगदी सुंदर रेखीव असे डोळे वगैरे काढले होते. म्हणजे अगदी साधा, सिंपल आहे पण तितकाच दिसताना खूप प्रभावी दिसतो. तर हा मुखवटा मी आज लावला नारळाला, म्हणजे माझ्या मंगल कलशाला. आणि हा जो कलश आहे ना हा मी हलवणार नाहीये. म्हणून मी याला जे वस्त्र जे घातलंय देवीला ते अगदी म्हणजे 9 रंग आपण जसं म्हणतो ना तसे रंगाचं वस्त्र घातलंय की प्रत्येक रंग देवीच्या वस्त्रामध्ये आहे. तर म्हणून हा कलश आता 9 दिवस आपण हलवायचा नाहीये. या मुखवट्यांच्या बाबतीत पण खूप ताईंना प्रश्न असतात की ताई हे मुखवटे एकदाच वापरायचे का? किंवा काय करायचं, विसर्जन करायचं का? तर असं अजिबात करायचं नाही. हे मुखवटे जेव्हा तुम्ही श्रीफळाला लावता, नारळाला लावता आणि जेव्हा पूजेमध्ये ते मुखवटे येतात तेव्हा त्यांना देवी स्वरूप प्राप्त होतं. पण इतर वेळी ते मुखवटेच असतात. तर त्यामुळे तुम्ही प्रत्येक पूजेमध्ये तुम्ही ते मुखवटे वापरू शकता. फक्त ते चांगल्या कंडिशनमध्ये असणं खूप गरजेचं असतं. तर रोजची जी देवपूजा आहे ती पहिले झाली आणि त्यानंतर मी आता अखंड दिवा स्थापित करते. तर अखंड दिवा स्थापित करण्याच्या आधी जो हा रक्षासूत्र असतो ना तो हा म्हणजे दिव्याला मी लावते. कारण दिव्याची सुद्धा रक्षा झाली पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की अखंड दिवा लावणं म्हणजे ही पण साधी गोष्ट नाहीये. तो दिवा अखंड राहिला पाहिजे. यासाठी देवीला प्रार्थना करायची की देवी आई मी जी ही स्थापना करते या ज्योतीची, या दिव्याची, तिचं तू रक्षण कर. तर अशा प्रकारे आपण मनातल्या मनात प्रार्थना करून आपण अखंड दिवा लावायचा आहे. तर या अखंड दिव्याची काळजी कशी घ्यायची तर हे मी तुम्हाला ना उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. तर हा जो दिवा, या दिव्याच्या बाबतीत पण खूप सारे प्रश्न आले आणि खूप जण नंबर सुद्धा मागतायत. पण हा जो दिवा जिथून मी घेतला ना ते अगदी अगदी लोकल शॉप आहे. म्हणजे स्ट्रीट शॉपिंग ज्याला आपण म्हणतो तसं ते शॉप आहे. तर त्याच्यामुळे त्यांचा असा काही कॉन्टॅक्ट नंबर किंवा असं काही माझ्याकडे नाहीये. पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही फोटो घेऊन ठेवा आणि तुमच्या पण जवळपास कुठे असं पितळेचं वगैरे तांब्या पितळेचं मार्केट असेल ना तिथे जरी तुम्ही त्यांना सांगितलं तर तरी ते आपल्याला अवेलेबल वस्तू करून देतात. तर
हा मी 1000 रुपयाला घेतला होता. कालच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की दिव्याची किंमत किती आहे. अगदी छान आहे क्वालिटी याची. कधी कधी आपल्याला ऑनलाईन शॉपिंगमध्ये ज्या वस्तू मिळत नाहीत ना, त्या तुम्हाला लोकल मार्केटमध्ये खूप चांगल्या मिळतात. फक्त आपल्याला थोडीशी शोधाशोध करावी लागते. तर हा अखंड दिवा नवरात्रीमध्ये आपण जो लावतो ना, ते अखंड दिव्याच्या माध्यमातून देवी आपल्या घरामध्ये देवीचा अखंड वास राहतो नवरात्रीमध्ये. तर म्हणून या दिव्याची आपण काळजी घ्यायची असते. आणि बघा, मी जे तुम्हाला म्हटलं अष्टदल कमळ, तर तसंच याच्या खाली सुद्धा असं मोठं छान अष्टदल कमळ काढलंय. तर कसं काढलंय ते मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर दिव्याला सर्व बाजूला कुंकवाची बोटं ओढून घेते आणि त्यानंतर मग दिव्याची आपण स्थापना करायची. तर काही गोष्टी म्हणजे बऱ्याच माझ्या ज्या ताई मैत्रिणी आहेत ना, त्यांना खूप सारे प्रश्न असतात. मला असं वाटतं की जेव्हाही तुम्ही पूजा करता ना, तर काही जे म्हणजे नियम असतात ते आपण पाळतो. काही गोष्टी आपल्याकडून राहून जातात, काही कधी कधी चुकतात, पण त्या तुम्ही मुद्दामून केलेल्या नसतात. कधी कधी चुकून आपल्याकडून होतात किंवा आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे होतात. पण जेव्हाही तुम्ही एखादी पूजा करता, त्यानंतर पूजा झाल्यानंतर तुम्ही अगदी चांगल्या मनाने देवाला सांगायचंय की बाबा, माझ्याकडून जी ही काही सेवा होते त्यामध्ये काहीही चुकत असेल, काही राहिलं असेल, तर त्याबद्दल मला क्षमा करा. देव ही गोष्ट बघत नाही की तुम्ही ते किती सिस्टमॅटिक केलेलं आहे किंवा किती तुम्ही नियम पाळून त्या गोष्टी केलेल्या आहेत, हे देव कधीच बघत नाही. देव फक्त भक्तीचा, भावाचा, श्रद्धेचा भुकेलेला असतो. तर म्हणून हा जो न्यूनगंड आहे ना डोक्यामध्ये, तर हा काढून टाका आणि अगदी छान मनाने, अगदी म्हणजे भक्तिभावाने मी म्हणेन की तुम्ही पूजा करत चला. तर आता अखंड दिवा ना मी या साईडला ठेवलाय, कारण मला जो कलश मांडलेला आहे आपला मंगल कलश, तर त्याच्या बाजूलाच मला त्याच्या समोरच हा अखंड दिवा मला ठेवायचा होता. तर अखंड दिवा कोणी तेलाचा लावतं, कोणी तुपाचा लावतं किंवा कोणी दोन्ही लावतात, तेलाचे तुपाचे दोन्ही लावतात. तर मी याच्यामध्ये तिळतेळ घातले अखंड दिव्यामध्ये. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर या मंत्राचा जाप करत करत आपण छान अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे. आणि देवी आईला हीच मनापासून प्रार्थना आहे की आई, जो अखंड दिवा आज तुझ्यासमोर लावलेला आहे ना, तर तो असाच नेहमी तेवत राहू दे छान. आणि त्या दिव्यातून एक प्रसन्नता, पॉझिटिव्हिटी नेहमी येत राहू दे, सगळ्यांपर्यंत पोहोचू दे. हीच प्रार्थना करत करत, देवीचं नामस्मरण करत सगळ्या गोष्टी करायच्या. अखंड दीपामध्ये देवी आईचा नेहमी वास असतो आणि या दिव्यातून आपल्या घरामध्ये सगळीकडे अशी छान प्रसन्नता पसरत राहो. आज आई महालक्ष्मीला सुद्धा छान असे मोगऱ्याचे गजरे घातले होते, म्हणजे गजऱ्यांचा हार घातला होता आणि इतका सुंदर सुगंध त्याचा घरभर पसरला होता ना, खूप छान वाटत होतं. घरातलं अगदी वातावरण प्रसन्न, पवित्र आणि वेगळंच काहीतरी म्हणतात ना, एक शक्ती जी असते ना, तिचा संचार आपल्या घरामध्ये होत असतो आणि खूप 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 छान वाटत होतं. तर माझी नवरात्रीची पहिल्या दिवशीची पूजा अशी झाली. तर पूजा आटपून त्यानंतर मला लवकरच परत आईंकडे म्हणजे सासूबाईंकडे जायचं होतं, त्यांच्याकडे सुद्धा घटस्थापना करायची होती. तर इथे जरी मी घटस्थापना करत नसली तरी तिथे जाऊन छानपैकी पूजा करायची होती.
मांडणी करायची होती. तर आता इथलं पूजेचं सगळं माझं पूजा वाचन या सगळ्या गोष्टी आवरून त्यानंतर मग मी आईंकडे गेली आणि तिथे सुद्धा कशा प्रकारे पूजा केली ती मी तुम्हाला दाखवते. बघा इथे सुद्धा अखंड दीप हाच मी नेला होता आईंकडे, तो लावलाय. त्यानंतर इथे अशा प्रकारे बघा प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते पूजेची, पण बाकी जी मांडणी असते ती एकंदर सारखीच असते. तर इथे मी ना छान ही जी माझ्याकडे देवीचा जो साचा आहे ना तशी देवी ह्यावेळेला बसवली आणि बॅकग्राऊंडला बघा जो गणपतीचं जे डेकोरेशन होतं बॅकग्राऊंडचं तर तेच आम्ही लावलंय. तर इथे सुद्धा मांडणी अशी केली, त्यानंतर पूजा केली. नमस्कार. तर आजचा होता नवरात्रीचा पहिला दिवस आणि आज होता गुरुवार, त्यामुळे आज छान असा पिवळा रंग सगळ्यांनी भरपूर सगळ्यांनी परिधान केला होता आणि त्यामुळे आज मी सगळ्यांना पिवळं वस्त्रच घातलंय. स्वामींना, श्रीकृष्णाला, देवी आईला पिवळं वस्त्र घातलंय आणि नवरात्रीचे 9 रंग मी कालच्या व्हिडिओमध्ये ना म्हणजे अशा कमेंट्स आल्या की ताई रंग म्हणजे फक्त फॅशन आहे, ते शास्त्रीय नाही आहे. पण असं नाहीये, रंग म्हणजे शास्त्रामध्ये सुद्धा दिलेला आहे किंवा कारण देवींनी ज्या त्या दिवशी ते ते जे रंग परिधान केलेले आहेत त्या रंगाचं एक वैशिष्ट्य आहे वेगळं, म्हणून ते रंग दिले गेलेले आहेत. आणि जर त्या दिवशी देवी जो रंग परिधान करते, 9 दिवसाच्या 9 देवी असतात आणि त्या 9 रंग परिधान करून येतात. तर त्या दिवसाचा जो रंग असतो ना तो आपण जेव्हा परिधान करतो ना तेव्हा आपल्याला सुद्धा ते शुभ आशीर्वाद मिळत असतात, ते चांगले व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंत येत असतात. आणि जरी तुम्ही ज्यांना असं वाटत असेल की फॅशन म्हणून, तर चला एक फॅशन म्हणून का होईना तसं पण जरी आपण घातलं ना तरी आपण आपली एक संस्कृती म्हणजे फॉलो जसं म्हणतो आपण फॉलो करतो ती गोष्ट त्याच्यातून दिसत येते. एक एकता दिसून येते त्याच्यामध्ये. सगळे जेव्हा एकाच रंगाचे, जसं शाळेमध्ये कसं की सगळे एकच युनिफॉर्म घालतात, तर कोणी जरी कोणी श्रीमंत असेल किंवा जरी कोणी गरीब असेल तर तरी तिथे आपल्याला ती गोष्ट दिसत नाही, आपल्याला सगळे एकसारखेच दिसतात. तर तसंच आहे याच्यामध्ये, हा असू शकतं की कोणाचा ड्रेस छान, कोणाची साडी छान जास्त, पण तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की नवरात्रीमध्ये जेव्हा सगळे असे एकाच कलरमध्ये येतात, मी स्पेशली जेव्हा जॉबला जायची ना तर तेव्हा विटी प्लॅटफॉर्मवरती जेव्हा वरून जर तुम्ही बघता ना, कधी ब्रिजवरून जर तुम्ही बघितलं ना तर असं पूर्ण प्लॅटफॉर्म तुम्हाला असा एकाच रंगामध्ये सजलेला दिसतो. तर तेव्हा ना आपलं हे लक्ष नाही जात की अरे हिने खूप छान साडी घातली, अरे हिने खूप मस्त ड्रेस घातलाय, हे लक्ष खूप कमी जातं. तुमचं लक्ष जे जातं ना पहिले त्या रंगावरती लक्ष जातं, अरे किती सुंदर दिसतंय, एकच एकच रंग किती छान वाटतोय. ही जी भावना आहे ना ही खूप छान आहे. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला फक्त क्रिटिसाइज करण्यापेक्षा त्या गोष्टीतला आनंद, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा कधी कधी खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद असतो, तो घ्यायला शिका. फक्त म्हणजे कोणी काही सांगतंय किंवा कोणी काही बोलतंय तर त्याचं वेगळंच काहीतरी अर्थ काढायचा आणि मग दुसऱ्यालाही त्याच्यापासून डिमोटिवेट करायचं, असं करू नका. तुम्ही स्वतः अनुभवा ही गोष्ट, स्वतः करा, बघा किती मजा येते या गोष्टींमध्ये. बायका ज्या ऑफिसच्या, तर म्हणजे ऑफिसच्या ज्या जाणाऱ्या लेडीज असतात ना तर त्यांना म्हणजे ह्या अशा गोष्टी जेव्हा येतात ना बघा नवरात्रीमध्ये किती मजा करतात. आम्ही खूप ट्रेनमध्ये भजन वगैरे खूप करायचो, खूप धम्माल यायची आणि खूप वेगळंच वातावरण वाटायचं तेव्हा. तर आता होतं की नाही मला माहिती नाही, पण जे करत असतील तर मला नक्की सांगा. आम्ही खूप मजा करायचो, एवढी गच्च ट्रेन भरलेली असायची आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही देवीची गाणी, आरती, भजन असं सगळं घ्यायचो आणि खूप छान वाटायचं. म्हणजे रोजच्या त्या रुटीनमधून काहीतरी वेगळं असं वाटायचं. तर म्हणून अशा गोष्टी करा, ज्या गोष्टी तुमच्या मनाला आनंद देतात, छान वाटतात, त्या करायला शिका. तर म्हणून असं काही नवरात्रीबद्दल छान छान मला वाटलं तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि नक्की रंग फॉलो करा, खूप छान रंगांचा, प्रत्येक रंगाचा एक खूप महत्त्व आहे. जसं वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेला कुठला रंग असला पाहिजे हे जर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर प्रत्येक रंगाचा तुम्ही बघा, जे ज्योतिषशास्त्र असतं त्याच्यामध्ये सुद्धा
तुमच्या म्हणजे याच्यानुसार, तुमच्या काय म्हणतात ते, तुमच्या हॉरोस्कोपनुसार आता बघा मला मराठी शब्द आठवत नाहीये, तर त्याच्या तुमच्या राशीनुसार असं होतं कधी कधी. तर तुमच्या राशीनुसार तुम्हाला रोजचा कुठला रंग शुभ आहे हे सांगितलं जातं. तर म्हणजे रंगाला किती महत्त्व आहे हे तुम्ही विचार करा आणि घाला मस्त आणि छान मज्जा करा. नवरात्रीचे हे जे 9 दिवस आहेत, कल किसने देखा है, मी खरंच हे मला जेव्हा असं हे जे शब्द येतात ना, तर तेव्हा असंच वाटतं की खरंच कल किसने देखा है. तर म्हणून आजचा जो क्षण मिळतोय ना, तो छान आनंदाने जगा, मस्त जगा. आणि असा आजचा व्हिडिओ होता. असेच रोजचे काही ना काही छान छान व्हिडिओ येत राहतील तुमच्यापर्यंत आणि तुम्ही व्हिडिओला खूप छान प्रेम देताय. तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ खूप आवडतात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. आणि आईकडे हीच प्रार्थना की तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, समाधान, आरोग्य, लक्ष्मी या सगळ्यांचा अखंड वास असू दे. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.